Hello, dear students. Today we are going to learn about second part of second lesson in our syllabus. That is On Saying Please by A.G. Garner. As I told you, courtesy, civility, and morality is the theme of the lesson. In the last period, we have discussed about that there is no court or law which is govern our social civilities. Now we have discussed about the next part of that story. Next part of that story. मागच्या तासामध्ये आपण जो भाग बघितलेला आहे तिथपासून पुढचा भाग आत्ताच्या तासामध्ये आपल्याला इथे पाहायचा आहे. बट दो वी आर बाउंड टू इंड्रोज द verdict against the lipped man. Most people will have next page, certain sympathy with him. While it is true that there is no law that compels us to say please, there is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil. म्हणजे याच्यामध्ये ऑथरनी सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, लिप्टमन विरुद्ध दिलेल्या निर्णयाचं समर्थन करण्यास जरी आपण बांधील असलो तरी बऱ्याच लोकांना त्याच्याबद्दल मनामध्ये थोडी सहानुभूती वाटत असेल. आपल्याला काय म्हणता येईल, प्लीज आपल्याला विनंती करायला भाग पडणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. हे जरी खरं असलं तरी आपल्याला सभ्यता पाळण्याची शिकवण देणारा कोणत्याही कायद्याहून अधिक जुना असा पवित्र असा सामाजिक संकेत देखील आपल्या समाजामध्ये अस्तित्वात आहे. हे ऑथरनी सांगितलेले. काय म्हटलेलं बघा ऑथरनी, while it is true that there is law that compels us to say please, there is a social practice much older and much more sacred. फार पूर्वीपासून आलेली आहे, फार पूर्वीपासूनचा जो एक संकेत आहे, दॅन एनी लॉ, तो कोणत्याही कायद्यापेक्षा, विच enjoins us to be civil, तो संकेत खूप मोठा आहे. And the first requirement of civility is that we should acknowledge a service. Please and thank you are the small chains with which we pay our wage as social beings. म्हणजे जो एक सुसंस्कृतपणा आपल्या समाजामधला कृपया आणि धन्यवाद म्हणून जर आपण प्लीज आणि थँक्यू म्हणून हे जे काही घटक आहेत सुसंस्कृतपणाचे आपल्या समाजाचे, आणि अशा चांगल्या वागण्यामधून आपण ते समाजाचं देणं चुकतं करत असतो, आणि केवळ त्याच्यामुळंच आपल्या जीवनामध्ये एक सुसंस्कृतपणा तो डेव्हलप होत चलत असतो. दे आर द लिटल कर्टसीज by which we keep the machine of life oil and running sweetly. आणि त्याच्यामुळंच आपला जीवनाचा जो एक रथ आहे तो पुढे जात असतो. दे पुट आवर इंटरकोर्स मीन्स कम्युनिकेशन और कन्व्हर्सेशन, ज्याला मराठीमध्ये आपण संवाद म्हणूया. दे पुट आवर इंटरकोर्स अपॉन द बेसिस ऑफ अ फ्रेंडली कोऑपरेशन. आणि तो जो काही संवाद आहे तो आपला फ्रेंडली कोऑपरेशनवर आधारित आहे. अँड इझी गिव्ह अँड टेक इन्स्टेड ऑफ ऑन द बेसिस ऑफ सुपिरियर्स डिक्टेटिंग टू इन्फिरियर्स. आणि तो संवाद देखील कशा प्रकारचा असला पाहिजे याच्यामध्ये ऑथरनी दाखवून दिलेले आहे. ऑथर काय म्हणतं बघा, छोट्याशा सौजन्याने म्हणजे स्नेहाच्या वागण्याने जर आपला रथ व्यवस्थित चालत असेल तर त्यामुळं वरिष्ठांनी कनिष्ठांना देखील हुकूम दिल्याप्रमाणे संवाद न घडता मैत्रीपूर्ण सहकार्याच्या आधारावर सुलभ व्यवहारातून संवाद घडला पाहिजे
अशा प्रकारचं सजेशन इथं ऑथरने आपल्याला दिलेलं आहे. पुढं काय म्हणतो, इट इज व्हेरी व्हल्गर माइंड that would wish to command where he can have the service for asking and have it with willingness and good feeling instead of resentment. resentment म्हणजे काय, राग. म्हणजे एखादी जर आपल्याला सर्व्हिस पाहिजे असेल, सेवा पाहिजे असेल, त्याची जर आपण मागणी केली तर ती रागानं न करता स्वखुशीनं आनंदानं करायची, चांगल्या भावनेनं ती पूर्ण होऊ शकत असेल तर केवळ एखादी विकृत मनोवृत्ती, ज्याला आपण व्हल्गरनेस, विकृत मनोवृत्तीची व्यक्तीच जबरदस्तीने ती मिळवण्याचा प्रयत्न करेल, असा एक संकेत, एक सोशल रिलेशनशिपबद्दल कॉमेंट ऑथरने इथं केलेली आहे. नेक्स्ट paragraph of that lesson, I should like to feature in this connection my friend the polite conductor. आणि याच्या संदर्भामध्ये ऑथरने एक सौजन्यशील, एक सिव्हिलाइज्ड कंडक्टर विषयीचं एक एक्झाम्पल इथं आपल्याला दिलेलं आहे. तो म्हणेल ते सांगायला मला आवडेल. I should like to feature in this connection my friend the polite conductor. By this discriminating title, I do not intend to suggest a rebuke. Rebuke means टीका टिप्पणी. Rebuke to conductors generally. ऑथरनं ते एक्झाम्पल इथं सांगितलेलं आहे आणि ते सांगत असताना त्यांनी हेही सांगितलेलं आहे, काय म्हटलेलं आहे बघा, या सापत्व भाव दर्शवणाऱ्या शीर्षकातून इतर कंडक्टरविषयी कोणतंही मत प्रदर्शन करण्याचा माझा हेतू नाही. ऑन द कॉन्ट्ररी, उलट पक्षी, I am disposed to think that there are few classes of men who came through the ordeal of a very trying calling better than bus conductors do. Ordeals means कष्टदायी अनुभव, difficult or painful experiences. तर काय म्हणतो, असे काही लोकांचे गट आहेत जे कष्टदायी अनुभवामधून बस कंडक्टरपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे तावून सलाखून बाहेर पडत असतात, हे मी खात्रीने सांगू शकतो. Here and there you will meet an unpleasant specimen who regards the passengers as his natural enemies, as creatures whose chief purpose on the bus is to cheat him, and who can only be kept reasonably honest by a loud voice and an aggressive manner. असे बरेच काही ज्याला काय कंडक्टर्स म्हणता येईल असतात, जे प्रवाशांना आपला जन्मजात शत्रू समजणारे अनेक खडूस वैतागलेले नमुने आपल्याला वेळोवेळी बघायला मिळतात, ज्यांच्यामध्ये फसवणं हाच बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचा मुख्य हेतू असतो आणि ज्यांना फक्त चढ्या आवाजात आणि दमदाटी करूनच प्रामाणिकपणे वागण्यास भाग पाडलं जाऊ शकतं. बट दिस टाईप इज रेअरर दॅन इट यूज टू बी. पण असे फार थोडे असतात. आय फॅन्सी द पीपल ओज मच टू द अंडरग्राउंड रेल्वे कंपनी which also runs the buses for insisting on a certain standard of civility in its servant and taking care that standard is observed. ऑथरने इथे एक्झाम्पल दिलेले आहे. तो काय म्हणतो, तशा प्रकारचे कंडक्टर जे की अरेरावी करणारे ते फार पूर्वी होते, ते फार दुर्मिळ होते, परंतु बसेस चालवणाऱ्या जे काही अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीकडून त्यांच्या कर्मचारी वर्गाकडून एक विशिष्ट दर्जाची, एक सभ्य आणि सौजन्याची वर्तणूक मिळावी असा एक सर्वसामान्य जनता तिथं आग्रह धरत असे आणि तो दर्जा राखला जाईल याची काळजी देखील तिथं घेतली जात होती, अशी इथं कल्पना करायला मला आवडेल. इन डुईंग दिस इट डू नॉट ओनली मेक थिंग्स प्लीजंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक बट परफॉर्म्स अन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. परंतु ते काही असो, इथं ऑथरला इथं काय सांगायचं आहे, तसं जर झालं तर तो प्रवास सुखदायक होईलच आणि त्याबरोबरच एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक सामाजिक सेवाही तिथे घडेल, हा संदेश याच्यामध्ये ऑथरने इथं आपल्याला दिलेला आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ, इट इज नॉट therefore with any feeling of unfriendliness to conductors as a class that I pay a tribute to a particular member of that class. आता काय म्हणतं बघा, सर्वच कंडक्टर तसे असतात असं नाही. इतर सर्व कंडक्टरविषयी कोणती अपकारक भावना न बाळगता मी त्या वर्गाच्या एका विशिष्ट सदस्याला सलाम करू इच्छितो. असे काय कंडक्टर आहेत बघा,
ते फार सिव्हिलाइज्ड आहेत आणि त्याचंच एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. म्हणजे अथर्वनं जे इथं एक एक्झाम्पल दिलेले त्याच्यातून आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे की चांगल्या गोष्टी आपल्याला दिसल्या पाहिजेत, त्याच्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. बघा ऑथर काय म्हणतो, आय फर्स्ट बिकम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे फिर आय जेम्प्ड ऑन टू बस अँड फाउंड दॅट आय हॅड लेफ्ट होम विदाउट एनी मनी इन माय पॉकेट. एक एक्झाम्पल ऑथरच्या लाईफमध्ये घडलेलं ऑथरने इथं दिलेलं आहे, जे की एका सिव्हिलाइज्ड कंडक्टरसोबत कशी रिलेशनशिप त्याची तिथं झालेली आहेत. तो म्हणतो, काय म्हणतो, एके दिवशी बसमध्ये उडी मारून चढल्याच्या नंतर खिशामध्ये पैसे न बाळगता आपण घराबाहेर पडलो आहोत हे माझ्या लक्षात आलं आणि त्या व्यक्तीच्या अस्तित्वाची मला सर्वप्रथम जाणीव झाली. हा शोध लागल्यावर काय वाटतं, कोणत्या भावना मनामध्ये येतात. पुढं बघा काय म्हणतो, एव्हरीवन हॅज हॅड एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग्स. कोणत्या भावना असतील, द मिक्स्ड फिलिंग्स, संमिश्र, विच द डिस्कवरी अराउजेस. आपल्या डोक्यामध्ये कोणते विचार तिथे उत्पन्न झाले असतील. यू आर अनाईड, आपण तर दुःखीत झालो असतात, कारण बिकॉज यू लुक लाईक अ फुल ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव ॲट द वर्स्ट. KNAVE, नेव म्हणजे काय, फसवा, लबाड ज्याला आपण म्हणतो. अ डिसऑनेस्ट पर्सन असं देखील त्या नेवला म्हटलं जातं. म्हणजे तसं झाल्याच्या नंतर आपण बसमध्ये चढलेलो आहेत, आपल्यापाशी पैसे नाहीत, तर आपल्या तिथं भावना देखील वेगवेगळ्या विचार आपल्या डोक्यामध्ये तिथं आल्याशिवाय राहत नाहीत. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःला मूर्ख किंवा त्याहून वाईट किंवा लबाड आहोत असा समज देखील तिथे होऊ शकतो. आणि त्या विचाराने आपण वैतागतो आणि त्यावेळी आपल्याला एक स्वतःचाच राग यायला तिथं लागतो. यू वुड नॉट बी ॲट ऑल सरप्राईज्ड इफ द कंडक्टर आय यू कोडली ॲज मच ॲज टू से. आणि त्याच्यामध्येच जर कंडक्टरनं आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन जर वेगळा असेल तर आपण स्वतःवर फारच तिथं रागामध्ये येतो, स्वतःचा वैताग वाटतो, एक आपण दुःखी होतो. पुढं बघा, इफ द कंडक्टर आईड यू कोडली ॲज मच ॲज टू से येस आय नो दॅट स्टिल ओल्ड ट्रिक नाऊ देन ऑफ यू गेट. कंडक्टरनी जर असं म्हटलं, काय म्हटलं, येस आय नो दॅट स्टिल ओल्ड ट्रिक नाव देन ऑफ यू गेट. जर त्यामध्येच त्या रागामध्येच आपल्या डोक्यामध्ये अगोदर तिथं वेगवेगळ्या भावना आहेत आणि त्यामध्ये जर एखादा कंडक्टर आपल्याला असं म्हटला, हो मला ही जुनी युक्ती तुमची पक्की ठाऊक आहे, तेव्हा आधी खाली उतरा, असं जर आपल्याकडे बघत थंडपणे एखादा कंडक्टर म्हणाला तर आपल्याला तिथं आश्चर्य देखील वाटायला नाही पाहिजे. नेक्स्ट, and and even even if the conductor is good fellow and lets you down easily, you are faced with the necessity of going back and the inconvenience perhaps of missing your train or your engagement. आता काय म्हणतो बघा, जरी कंडक्टरने आपल्याला खाली रागामध्ये उतरायला सांगितलं असेल किंवा शांतपणे उतरायला सांगितलं असेल, आपल्याला तिथे आश्चर्य वाटेल, परंतु त्याच्यामधून आपल्याला तिथं काय होणार आहे, परत जावं लागणार आहे, खाली उतरावं लागणार आहे, आपली गैरसोय होणार आहे आणि कदाचित आपली जी काही ट्रेन आहे, जी काही ठरलेली भेट आहे ती देखील तिथं चुकू शकते, मिस होऊ शकते, हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. पुढं नेक्स्ट, having searched my pockets in vain for stray coppers means chiller, and having found I was utterly penniless, I told the conductor with that honest a face as I could assume that I couldn't pay the fare. आता त्याच्यामध्येच पुढं ऑथर कुठेतरी खिशामध्ये भरकटलेली चिल्लर नाणी सापडतात का पाहावं म्हणून त्याची खिशी तिथं तपासत होता, हात घातलेला होता आणि पूर्णपणे खिशामध्ये काहीच नाही हे लक्षात आल्यावर कंडक्टरला शक्य तितक्या प्रामाणिक चेहऱ्यानं तिथं म्हटलेलं आहे, मी भाडे देऊ शकत नाही. बघा काय म्हटलेलं आहे, आय टोल्ड द कंडक्टर विथ ॲज ऑनेस्ट ॲज फेस आय कुड असम दॅट आय कुडंट पे द फेअर. मी भाडे देऊ शकत नाही. ॲट मस्ट गो बॅक फॉर मनी. मला पैसे आणण्यासाठी घरी जावं लागेल. ओ यू नीडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट,
सेड ही. त्यावर तो कंडक्टर काय म्हणतो बघा, अहो तुम्हाला उतरून जाण्याची गरज नाही, राहू दे, काही हरकत नाही. तो म्हणाला, ऑल राईट, बरं ठीक आहे, मी म्हणालो. अँड सेड आय, बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी, पण माझ्याजवळ एकही पैसा नाही. ओ, आय विल बुक यू थ्रू, ही रिप्लायड. Here do you want to go? And he handled his bundle of tickets with the air of man who was prepared to give me a ticket for anywhere from Bang to Hong Kong. बघा, उत्तरने सांगितलेले पैसे नाहीत, त्यावेळी त्याने उत्तर दिलेले ठीक आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे असे विचारत त्यानं काय केलेलं आहे, ते तिकिटाचं बंडल असं साफसफाईनं हाताळलेलं आहे की जणू तो मला बँकपासून ते हाँगकाँगपर्यंत कुठलंही तिकीट देण्यास तयार होता, असं त्याच्यावरून आपल्याला तिथे दिसतंय. आय सेड इट वॉज अ व्हेरी काइंड ऑफ हिम, आणि तो इतका दयाळू होता. आय टोल्ड हिम फिअर आय वॉन्टेड टू गो अँड ॲज ही गिव्ह मी द तिकीट आय सेड. आणि त्याच्यावरून असं लक्षात आलं मला कुठेही जाण्यासाठी तो तिकीट द्यायला तिथे तयार झालेला आहे. बट फिअर शॅल आय सेंड द फिअर, परंतु ऑथरने त्याला पुन्हा प्रश्न विचारलेला आहे, पण याचं भाडं मी कुठे पाठवू? ओ, यू विल सी मी समडे, ऑल राईट. अहो आपली पुन्हा कुठेतरी गाठ पडेलच ना. तो हसत त्या ऑथरला तिथं म्हणायला लागला. ही सेड चेअरफुली, हसत. ही टर्न टू गो, आणि मागे वळलेला. ॲट देन लकीली माय फिंगर्स स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स लायटेड ऑन अ सिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड. स्क्वेअर्ड म्हणजे हिशोब चुकता करणे, सेटल्ड झालं म्हणतात. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लिसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी. आता या प्रसंगामधून पैसे कुठे देऊ असं म्हटलेलं असतानाच पुन्हा नंतर खिसा चाचपडला आहे, आणि त्याच्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये एक नाणं खिशाच्या कोपऱ्यामध्ये ते सापडलेलं आहे, आणि लगेच पैसे तिथं चुकते केलेले आहेत. पण त्या एका चांगल्या कृत्यामुळं माझ्या मनावर जी प्रसन्नतेची लहर उमटलेली होती ती जराही कमी झालेली नाही, असं इजी गार्डनरनं इथं सांगितलेलं आहे. म्हणजे एकंदरीत खरोखरच अशा प्रकारचे सिव्हिलाइज्ड रिलेशनशिप जर आपल्यामध्ये असतील तर निश्चित रूपानं समाजामध्ये देखील त्याचा प्रचार आणि प्रसार होऊन एक चांगल्या वातावरणाला तिथं सुरुवात होत असते, हे सांगायला आपल्याला हरकत नाही. नेक्स्ट पॅरेग्राफ. A few days after, my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. काही दिवसाच्या नंतर बसच्या वरच्या फ्लोअरवर ऑथर वाचत बसलेले असताना आणि नेमका त्याच वेळेला अंगठा जोरात तुडविला गेला. I looked up with some anger and more agony and saw my friend of cheerful countenance. काउंटनन्स म्हणजे काय, चेहरा किंवा मुद्रा असं म्हटलेलं आहे. तुडवलेला गेलेला आहे, आणि काहीसा राग आणि बरीचशी वेदना झाल्यामुळं मी वर पाहिलेलं आहे. तर माझ्या त्या मित्राची प्रसन्न मुद्रा मला दिसली, जे आपण अगोदरच्या पॅरेग्राफमध्ये कंडक्टर बघितला त्याच्याच हा पायाने ऑथरचा अंगठा तिथं तुडवलेला गेलेला होता. आणि त्यावेळेस काय म्हटलेलं आहे, सॉरी सर, ही सेड, आय नो दीज आर हेवी बूट्स गॉट एम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रॉड ऑन सो मच अँड नाऊ आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. ट्रेडिंग म्हणजे काय, तुडवले जाणे. तर त्यावेळेस तो काय म्हटलेला आहे बघा, सॉरी सर, ही बूट जड आहेत याची मला माहिती आहे, पण हे घ्यायचं कारण माझे स्वतःचे पाय अनेकदा तुडवले जातात, आणि आता मी इतर लोकांच्या पायावर पाय देत आहे. सर तुम्हाला इजा तर झाली नाही ना अशी आशा करतो. खरं पाहिलं तर होप आय डिडंट हर्ट यू सर. आणि त्यानं सांगितलेलं इजाचं तर झालेली नसेल ना सर. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय अश्युर्ड हिम ही हॅडंट. इजा झालेली होती, परंतु त्याच्या वागण्यामध्ये जी एक आपुलकी होती. स्वारी असं म्हटलेलं आहे, स्वारी सर असं म्हटलेलं आहे, त्या आपुलकीमुळं मला इजा होऊ नये, मला तिथं ते तुडवलेलं बोट दुखत असूनही मी त्याच्याकडं म्हणजे त्याला एक अशा प्रकारचं रिलेशनशिप तिथं त्याला परत केलेलं आहे की मला काही झालेलं नाही असं इथं दाखवून दिलेलं आहे. आफ्टर दिस आय बिगन टू ऑब्झर्व हिम व्हेनेवर आय बोर्डेड हिज बस. आय फाउंड अ क्युरियस प्लेजर इन द कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बेअरिंग. आणि तेव्हापासून नंतर जेव्हा जेव्हा मी त्या बसमध्ये प्रवास करत असे, जेव्हा जेव्हा त्याची भेट होत असे, तेव्हा तेव्हा मला त्याचं एक सिव्हिलाइज्ड
नेचर, त्याची बिहेवियर हे पाहून एक वेगळा आनंद तिथं त्या एस-टीमध्ये झालेला आपल्याला बघायला तिथं मिळत असे. ही सीम टू हॅव ॲन इनएक्झॉस्टेबल फंड ऑफ पेशन्स अँड अ गिफ्ट ऑफ मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. आणि त्या सिव्हिलाइज्ड बिहेवियरमुळं तिथे जे काही वातावरण निर्माण व्हायचं ते देखील अत्यंत चांगलं असायचं. आय नोटिस्ड that if it was raining, he would run up the stairs to give someone the tip that there was room inside. With old people, he was as considerate as a son, and with children as solicitous as a father. Solicitous म्हणजे काळजीभाऊ. तो प्रत्येक पॅसेंजरला अशा प्रकारची मदत करायचा. जर वडीलधारी असतील त्यांना मुलासारखं राहायचं, आणि जर मुलं असतील त्यांना वडिलासारखी मदत तिथे तो करत होता. इतकं कोऑपरेटिव्ह, इतकं सिव्हिलाइज्ड नेचर त्याचं होतं. ही हॅड एव्हिडंटली अ पेक्युलरली वॉर्म प्लेस इन हिज हार्ट फॉर यंग पीपल अँड ऑलवेज इंड्युल्स्ड इन सम मेरी जेस्ट विथ देम. आणि सर्वांसोबत त्याचं तशा प्रकारचं बघणं असल्यामुळं तिथे एक चांगलं वातावरण तयार व्हायचं. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन अ बोर्ड, इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेवमेंट. आणि त्याच्यामध्येच जर कोणी ब्लाइंड व्यक्ती, कोणी एल्डर व्यक्ती तिथं जर आला तर त्याला खालून वर चढण्यासाठी किंवा एस-टीमधून खाली उतरण्यासाठी देखील तो तिथे मदत करत असे. नेक्स्ट, ही वूड कॉल टू बिल he would to call एक minute he would call to Bill in front to wait while he took him across the road or round the corner or otherwise safely on his way. In short, I found that irradiated such an atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. Irradiated म्हणजे काय? उल्हासित करणे, स्प्रेड और प्रोड्यूस्ड तो तिथं करत होता. याच्यामध्ये एक थोडक्यामध्ये लेखकांनी काय सांगितलेले, तो प्रत्येकाला मदत करायचा, तिथे नेऊन सोडायचा, आणि लास्टली इन शॉर्ट तो काय म्हणतो, तो वातावरणामध्ये सुस्वभावाचं आणि जिव्हाळ्याचं असं वातावरण निर्माण करत असे की त्याच्याबरोबरचा प्रवास हा सामाजिक, स्वाभाविक, सौजन्य आणि सद्वर्तनाचा धडा होता, हे मला त्याच्यामधून जाणवत होतं. पुढं बघा, what struck me particularly was the ease with which he got through his work. आता पुढं म्हणतो, तो ज्या सहजतेने त्याचं काम करत होता ते मला सर्वाधिक पटत होतं, आवडत होतं. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस, सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. ऑथरने हे फार महत्त्वाचं इथं सांगितलेलं आहे बघा, अत्यंत महत्त्वाचा एक सेंटेन्स इथं आपल्यासाठी आहे. काय म्हणतो, गैरवर्तणूक, अशिष्ट वर्तन जसं संसर्गजन्य असतं तसं सद्वर्तन देखील. म्हणजे ऑथरला याच्यामधून काय सुचवायचं, काय मॅसेज द्यायचं आहे, जर आपण चांगलं वागलं, सगळे आपल्याशी चांगले वागतात आणि एक दिवस समाजामध्ये पूर्ण चांगुलपणा येतो. आणि जर आपण वाईट वागलो, डिस्क्रिटियस जर वागलो, अनसिव्हिलाइज्ड जर वागलो, तर समाजामध्ये देखील त्याचा प्रसार होतो आणि समाज देखील तसाच होतो. त्याच्यामुळे ऑथरने इथं म्हटलेले, इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस, सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. इफ वी encounter incivility, most of us are apt to become uncivil. आपण जर अनसिव्हिल वागायला लागलो तर आपल्याला समोरची व्यक्ती देखील आपल्यासोबत अनसिव्हिलच वागायला लागते. बट इट इज अन युजली अनकोथ पर्सन हू कॅन बी डिसॲग्रीएबल विथ सनी पीपल. अनकोथ म्हणजे काय? संस्कारहीन, अनसिव्हिलाइज्ड, डिस्क्रिटियस ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामुळं आपण असभ्यपणे वागलं नाही पाहिजे, आपण देखील चांगलं वागलं पाहिजे. आणि जर चांगलं वागलं तर तसंच आपल्याला समोरून देखील आपल्यासोबत एक रिलेशनशिप तिथं तयार होऊ शकते. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर, नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे, सेड किट्स. म्हणजे एक जॉन किट्स नावाचे इंग्लिश साहित्यामधील जे कवी आहेत त्यांचे एक्झाम्पल ऑथरने इथं दिलेले. तो काय म्हणतो, एक शिष्टाचाराचं देखील हवामानासारखंच असतं. कसं?
जसं किड्स म्हणतात, एखादा छान दिवस माझ्या मनोवृत्तींनाही उल्हासित करतो. त्याचप्रमाणे एक आनंदी व्यक्ती देखील आपल्या एका आनंदित वातावरणाने वागण्याने तो समाजामध्ये गोडवा तिथं निर्माण करू शकतो. किड्सनी इथं सांगितलेले, नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे सेड किड्स. एखादा छान दिवस देखील, म्हणजे माझा मूड असो की नसो, पण दिवस जर चांगला असेल तर मनोवृत्तींना देखील उल्हासित करतो. अँड अ cheerful person descends on even the gloomiest of us with something of the benediction of a fine day. बेनेडिक्शन म्हणजे आशीर्वाद वा भेट. म्हणजे त्याच्यामधून लेखकानं काय सांगितले आहे त्याप्रमाणेच, म्हणजे जसं किटनं सांगितलेले त्याप्रमाणे एखादा उदास व्यक्तीच्या मनामध्ये देखील चांगल्या दिवसासारखी प्रसन्नता तिथं रुजवू शकते. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाईट कंडक्टर्स बस अँड हिज ओन सिव्हिलिटी, हिज कन्सिलिटरी ॲड्रेस अँड गुड ह्युमर्ड बिअरिंग इन्फेक्टेड हिज पॅसेंजर्स. म्हणजे जसं तो कंडक्टर चांगला राहत होता, सिव्हिलाइज राहत होता, त्याच्याप्रमाणेच सुसंस्कृत कंडक्टरच्या बसमध्ये नेहमी जसं प्रसन्न वातावरण असतं, त्याची सभ्यता, सलोख्याचं वर्तन, खिलाडूवृत्ती यामुळे प्रवासामध्ये देखील तेच गुण तिथं पसरत असे. इन लायटनिंग दिअर स्पिरिट्स ही लायटन हिज ओन टास्क. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. ऑथर काय म्हणतो बघा, त्याची मन हलकी करताना तो आपलं कामही हलकं करत असे कंडक्टर, आणि त्याची प्रसन्नता, त्याचा उत्साह व्यर्थ नव्हता, तर ती एक मोलाची गुंतवणूक होती, असं ऑथरने इथं सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ. I have missed him from my bus route of late, but I hope that only means that he has carried his sunshine on the other road. आता बऱ्याच दिवसापासून ये जा करत असताना त्या कंडक्टरची भेट होत नव्हती. ऑथरने कल्पना केलेली कदाचित तो दुसऱ्या रूटवर जात असेल आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या रूटवर देखील तशाच प्रकारचं वातावरण त्यांनी निर्माण केलं असेल. इट कॅन नॉट बी टू वाईडली डिफ्युज्ड इन रॅदर ड्राय वर्ड. डिफ्युजन म्हणजे पसरवणे. अँड आय मेक नो ॲपॉलॉजीज फॉर रायटिंग अ पेनिगिरिक ऑन अ अननोन बस कंडक्टर. ऑथरने हे सांगितलेलं आहे, त्याच्यावर स्तुतीपर मला काही भाषण इथं द्यायचं नाही, परंतु त्याचं वागणंच इतकं चांगलं होतं की तो त्या रूटवर देखील तशाच प्रकारचं क्लायमेट तिथं क्रिएट करत असेल. हे सांगत असताना ऑथरने एक एक्झाम्पल दिलं बघा, काय म्हणतात. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन ऑफ विजडम फ्रॉम द पुअर लेट्स गॅदरर ऑन द लोनली मोर, आय सी नो रिझन फाय लेसर पीपल शुड not take lesson in conduct from one who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. ऑथरने वर्ड्सवर्थचं इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तो काय म्हणतो बघा, म्हणजे जर वर्ड्सवर्थ एका गरीब किंवा जळवा गोळा करणाऱ्या एका ओसाड प्रदेशामधून त्याच्याकडून जर शहाणपणाचे धडे घेऊ शकला असेल, तर मग सुस्वभावाने व दयाळू भावनेने केली सर्वसामान्य सेवा देखील ही किती सन्माननीय असू शकते हे इथं दाखवून दिलेले. आणि ती दाखवून देणाऱ्याकडून काहीतरी लोकांनी आचरणाचे धडे घेण्यास मला काहीच हरकत नाही, असं इथं सांगावंसं वाटतं आहे. म्हणजे वर्ड्सवर्थनं देखील एका ओसाड प्रदेशामध्ये तिथून जे शिकता येईल ते शिकण्याचा तिथं प्रयत्न केलेला आहे. मग जर आपल्याला असे चांगल्या लोकांची संगत मिळाली तर त्यांच्याकडून आपण का शिकलं नाही पाहिजे, असा प्रश्न आपल्यासमोर इथं क्रिएट केलेला आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ. इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट द वॉर हॅज हॅड अ चिलिंग इफेक्ट अपॉन दोज लिटल एव्हरीडे सिव्हिलिटीज ऑफ बिहेवियर दॅट स्वीटन द जनरल एअर. ऑथरने इथं सांगून दिलेलं आहे, आपण जे जीवन जगतो त्याच्यामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद तिथं निर्माण होतो, आणि संस्कृतीवर, शिष्टाचारावर जे काही युद्धामुळे भयंकर अशा प्रकारचे जे दुष्परिणाम झालेले आहेत, बॅड इफेक्ट्स तिथं झालेले आहेत, हे सर्वसामान्य, हे सगळ्यांनाच माहिती आहे. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक. आणि जे काही दुष्परिणाम झालेले आहेत, जे काही सिव्हिलायझेशन, सुसंस्कृतपणा तिथं थोडाफार गेलेला आहे, तो आपण परत आणला पाहिजे. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेबल फॉर इच अदर. आपण आपल्यामध्ये एकमेकांमध्ये एक विनयशील आपल्यामध्ये असलं पाहिजे, टॉलरेबल. सिव्हिलिटीज, एक सुसंस्कृत आपण एकमेकांच्या सोबत राहायला पाहिजे.
वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इन्व्होकिंग द लॉ. आपण प्रत्येक वेळी कायद्याचा विचार नाही केला पाहिजे. द पोलिसमन इज अ नेसेसरी सिम्बॉल अँड द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर सोसायटी दॅट इज स्टील समव्हॉट लोअर दॅन द एंजल्स. लोअर दॅन द एंजल्स म्हणजे काय, सुसंस्कृत नसलेला. याच्यामध्ये ऑथरने दाखवून दिलेले, तो काय म्हणतो बघा, केवळ कायदा हा महत्त्वाचा नाही, कायदा संरक्षण करू शकतो, आलं का लक्षात. आणि ती पुनर्स्थापित करण्यासाठी गेलेली जे काही युद्धामुळे जे काही आपल्याकडं दुष्परिणाम झालेले आहेत ते काढून टाकण्यासाठी देखील आपण तिथं प्रयत्न केले पाहिजेत. हा मॅसेज इथं दिलेला आहे. ऑथरने एक रिलेशनशिप इथं दिलेली आहे. कोणामध्ये, द पोलिसमन इज अ नेसेसरी सिम्बॉल अँड द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर अ सोसायटी. पोलीस तर पाहिजेच, केवळ पोलिसामुळे सगळ्याच गोष्टी संपतात असं नाही. तर काय सांगितलेलं बघा, लॉ इज नेसेसरी, कायदा महत्त्वाचा आहे, इन्स्टिट्यूशन फॉर सोसायटी, समाजाच्या सामाजिक संस्थेसाठी, दॅट इज स्टील फॉट लोअर दॅन द एंजल्स, जे काही सुसंस्कृत नसलेले लोक आहेत त्यांच्यासाठी त्या गोष्टी गरजेच्या आहेत. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. परंतु तो कायदा केवळ जे काही हल्ले झालेले त्यासाठीच ती संरक्षण करू शकतो. नॉर विल द लिफ्ट मॅन्स वे ऑफ मीटिंग मॉरल अफ्रॉन्ट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोअर द सिव्हिलिटीज. मॉरल अफ्रॉन्ट म्हणजे नैतिक अपमान झालेला. मग जे काही हे सामाजिक संकेत आहे त्याच्यामधून जे काही सिव्हिलिटीला थोडाफार धक्का पोहोचलेला आहे त्याचा परिणाम, त्याच्यावर त्या कायद्याचा काही परिणाम होत नाही आहे. आय सजेस्ट टू हिम, मी सुचवतो कोणाला, ज्या लिफ्ट म्हणला काय म्हणतो बघा, आय सजेस्ट टू हिम दॅट ही वूड हॅव हॅड अ मोर सटल अँड इफेक्टिव्ह रिव्हेंज इफ ही हॅड ट्रीटेड द जेंटलमन हू वूड नॉट से प्लीज विथ इलॉबरेट अँड पोलाइटनेस. ऑथर इथं काय म्हणतो, जे आपण सुरुवातीला एक लिफ्टमनचं एक्झाम्पल याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये ऑथरने इथं सांगितलेलं आहे, जे कृपया न म्हणणाऱ्या सद्ग्रस्ताशी अतिविनयशील पद्धतीने जे एक वर्तन केलेलं होतं त्या लिफ्टमननं, खरं तर त्याला अधिक मार्मिक आणि परिणामकारक पद्धतीने तो बदला घेऊ शकला असता असं मला इथं सुचवावं असं वाटतं, असं ऑथरने इथं सांगितलेलं आहे. नेक्स्ट, प्लीज विदाउट इलॉबरेट politeness, he would have had the victory not only over the boor but over himself, and that is the victory that counts. BWR, बोर म्हणजे काय, उद्धट, रूड, इनसेन्सिटिव्ह पर्सन. आथरने इथं सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, तो असा बदला घेऊ शकला असता त्या उद्धट व्यक्तीवर नव्हे तर स्वतःवर देखील त्याने विजय मिळवला असता आणि तो खरा विजय ठरला असता असं सांगितलेलं आहे. द पोलाइट मॅन may lose the material advantage, but he always has a spiritual victory. कदाचित सभ्य माणूस भौतिक फायदा गमवत असेल परंतु त्याचा आध्यात्मिक आणि नैतिक विजय मात्र नेहमीच होत असतो. म्हणजे थोडक्यामध्ये ऑथरने काय सांगितलेलं आहे, समोरचा व्यक्ती जरी आपल्यासोबत सिव्हिलाइज नाही वागला तरी आपण त्याच्यासोबत सिव्हिलाइज वागलं पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये गांधीगिरीचा प्रकार आपण केला पाहिजे. हा मॅसेज ऑथरने इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय कॉमेंट टू द लिफ्ट मॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. ऑथरने काय सांगितलेलं आहे, त्या लिफ्टमॅनला चेस्टरफील्डचा किस्सा सांगण्यासारखा आहे असं तो म्हणतो. तर तो किस्सा कोणता आहे आपण बघूया. इन हिज टाईम द लंडन स्ट्रीट्स विअर विदाउट द पेवमेंट्स ऑफ टुडे अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द ड्रायस्ट फुटिंग. I never give the wall to a scoundrel, said a man who met a Chesterfield one day in the street. I always do, said the Chesterfield, stepping with a bow into the road. I hope the lift man will agree that his revenge was much more sweet than if he had plunged the fellow into the mud. ऑथरने याच्यामध्ये एक चेस्टरफील्डचा किस्सा सांगितलेला आहे. तो कसा आहे बघा. एके दिवशी एका बांधलेल्या फुटपाथवरून एक माणूस तिथे भिंतीच्या बाजूनं चालत जात होता. त्याला कोरडी पायवाट मिळत असे. एक दिवस चेस्टरफील्डला रस्त्यामध्ये भेटलेला एक माणूस काय म्हणतो बघा, मी बदमाश माणसाला भिंतीची बाजू कधीच देत नाही. काय म्हटलेलं आहे, मी कधीच
आय नेव्हर गिव्ह द वॉल अ स्काउंडरल सेड द मॅन. त्यांनी सांगितलेले मी कधीच भिंतीची बाजू देत नाही. त्यावर मान झुकून रस्त्याच्या बाजूला उतरून चेस्टरफील्ड उतरलेला आहे, तो खाली उतरलेला आहे आणि तो काय म्हणतो बघा, आय ऑलवेज डू, मी मात्र देत असतो. त्याने घेतलेला हा बदला ऑथर काय म्हणतो, आय होप द लिफ्टमॅन विल ॲग्री दॅट हिज रिव्हेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड प्लंज द फेलो इन टू द मड. आणि याच्यावरून ऑथरनी इथं दाखवून दिलेले, तो काय म्हणतो, हा घेतलेला जो बदला आहे चेस्टरफील्डनं दिलेलं हे जे प्रत्युत्तर आहे त्या व्यक्तीला चिखलात ढकलून देण्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं तिथं समर्पक होतं हे लिफ्टमॅनला पटेल अशी मला आशा आहे. अशा प्रकारचा एक संदेश याच्यामध्ये ऑथरनी दिलेला आहे. इन प्रेझेंट लेसन ऑथर गिव्ज अस वन मॅसेज, दॅट इज courtesy, civility, and morality is the important for good human relationship and it is useful for social development. म्हणजे याच्यामध्ये आपण समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्यामध्ये कशा प्रकारची रिलेशनशिप असली पाहिजे हा एक संदेश देण्याचं काम ऑथरने इथं केलेलं आहे. थँक्स.